हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी, ती म्हणजे तांदळाची खीर। ही खीर बनवण्यासाठी इथे मी कोणते साहित्य वापरले आहे ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग बनवूया तांदळाची खीर। ही तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे आपल्याला सुवासिक असे तांदूळ वापरायचे आहे, जसे की आंबे मोहर, इंद्रायणी यासारखे। इथे मी अर्धी वाटी तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजत घातले होते। आता आपण ते स्वच्छ असे धुवून घेऊया आणि त्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये त्याची रवाळ अशी पेस्ट बनवून घेऊया। ही खीर चवदार बनवण्यासाठी इथे आपण काही ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत, जसे की खोबऱ्याचा कीस, चारोळी, पिस्ता, बदाम, काजू आणि विलायची पावडर। इथे मी 1 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले होते। आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेल्या तांदळाची पेस्ट ओतून घेऊया। ही पेस्ट आपल्याला दुधाला उकळी आल्यानंतरच टाकून घ्यायची आहे आणि ती या दुधामध्ये एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून इथे या तांदळाच्या गुठळ्या होणार नाही। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया। खिरीला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये आपण काही केशर घालून घेऊया। हे बघा, इथे आपले तांदूळ छान असे शिजलेले आहे। आता यामध्ये आपण तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। इथे मी सर्व काजू, बदाम, खोबऱ्याचा कीस, चारोळी हे तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले आहे। आता आपण ते दुधामध्ये घालून घेऊया। या पद्धतीने सर्व ड्रायफ्रुट्स फ्राय केल्यामुळे खिरीला छान असा स्वाद येतो। हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, खिरीला छान असा कलरही आलेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया। तुम्ही तुमच्या स्वादानुसार यामध्ये साखर घालू शकता। साखर छान असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे तूप घालून घेऊया। इथे आपली ही खीर तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया। ही खीर आपल्याला जास्त घट्टही नाही बनवायची, कारण ही जशी थंड होत जाते तशी तशी तांदळाची खीर ही घट्ट होते। त्यामुळे थोडीशी पातळच आपल्याला ती ठेवायची आहे। जर ही खीर घट्ट झाली तर तुम्ही थोडेसे यामध्ये दूध ॲड करू शकता। हे बघा, इथे आपली
स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा। माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।